विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे महत्व मापन हे प्रकरण अभ्यासत आहोत। आपण मागच्या पिरियडला वर्तुळखंड आणि वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ या संदर्भात माहिती मिळवलेली आहे। आपल्याला त्याच सराव संचामधील उर्वरित उदाहरणे वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्याची उदाहरणं अभ्यासायची आहेत। तर हे उदाहरण पहा। एक केंद्र असलेल्या वर्तुळात कोन PAR बरोबर 30 अंश, AP बरोबर 7.5 तर वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ काढा। पायची किंमत दिलेली आहे 3.14 आणि ही आकृती अशी आहे। या वर्तुळखंडाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे। हा थीटा AP म्हणजे वर्तुळाची त्रिज्या, ह्या दोन बाबी आपल्याला दिल्यात। पायची किंमत सुद्धा दिलेली आहे आणि सोडवण्याची तुम्हाला सोपी पद्धत सांगितली होती, ते सूत्र तयार केलं होतं आपण, त्यानुसारच आपल्याला याला सोडवायचं आहे। वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे R वर्ग ब्रॅकेट मध्ये पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2, हे अशा प्रकारचं हे आपलं सूत्र होतं। यामध्ये दिलेल्या किमती कोणत्या आहेत? थीटा बरोबर आहे 30 अंश, त्याच्यानंतर R बरोबर आहे 7.5, त्यानंतर पाय बरोबर आहे 3.14। ठीक आहे, याच्यामध्ये फक्त आपण किमती ठेवूया। म्हणून PQR वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे R वर्ग म्हणजे 7.5 चा वर्ग पाय थीटा 3.14 गुणिले थीटा किती आहे 30 छेद 360 वजा साइन 30 आणि छेद 2, ह्या सर्व किमती आपण भरलेल्या आहेत। आता वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे हे 7.5 वर्ग ॲज इट इज। या ठिकाणी आपण कटूया 30 आणि 360, हे 0 0 कटलं, 3 1 3 3 2 6 म्हणजे किती उरतात 3.14 छेद 12 आणि वजा साइन 30 म्हणजे 1/2 आणि छेद हे 2 आहे। बरोबर आहे वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे 7.5 चा वर्ग 3.14। वाटलं तर आपण याला 2 नेही कटू शकतो। समजा 2 न कटवलं तर काय होईल, बे 1 बे 5 10 बे 7 14 आणि हे बे सख 12, हे 1 छेद किती झाले, हे 2 म्हणजे 4 1/4। आता याच्यामध्ये तुम्हाला 4 जे आहे 6 आणि 4 याचा लसावी 12 येतो। 12 म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करता येईल, वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे 7.5 गुणिले 7.5, 2 वेळेस गुणाकार आहे। या दोघांचा लसावी किती 6। कसा तोंडी लसावी काढायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 6 आणि 4 पैकी 6 मोठी संख्या, 6चा पाडा म्हणायचा, 6 1 6, 6 ला 2 ने भाग जातो का? जात नाही। पुढचं 6 2 12, 12 ला 2 ने भाग जातो का? जातो। पहिली संख्या घ्यायची ज्या संख्येला 2 नेही भाग जातो ते म्हणजे 12 आहे। 12 ला 2 ने भाग जाईल। मग आता 6 6 2 12 किती याला भागकार 2, 2 ने याला गुणाकार केला म्हणजे 3.14 होईल। 4 त्रिक 12 म्हणजे किती आले 3, 3 ने 1 ला गुणा, किंवा असं लक्षात येत नसेल तर सरळ सरळ तुम्हाला सांगतो, यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं, यानं याला गुणायचं, 4 ने याला गुणायचं, वजा 6 ने याला गुणायचं आणि 6 चौक 24
परत तेच कटतं. ठीक आहे, लक्षात येत नसेल तर वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे 7.5 गुणिले 7.5 गुणिले 3.14 मधून 3 गेले 0.14 आणि छेद किती आहेत 12. याच्यातले एकाला 3 न कटवता येईल किंवा अगोदर आपण वर्ग करूया. वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ याचा वर्ग करायची तोंडी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. 5 शेवटी 5 आहे, 5 चा वर्ग 25, 7च्या पुढची संख्या 8, 7 8 56 म्हणजे हे झाला वर्ग 56.25 गुणिले 0.14 छेद 12. ठीक आहे, अजून याचं सोडवलेलं नाही आपण, याला सोडू शकतो. 12 आणि याचा 3 भाग जातो का पहा, 3 चौक 12 होतात, 3 1 3 2 उरले, त्याच्यानंतर 3 8 24 2 उरतात, 3 7 21 3 5 15 जातो भाग. सरळ भाग देऊया कारण याला भाग जातो म्हणजे याला जायलाच पाहिजे. 3 चौक 12. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 1 3 2 उरले, 3 8 24 2 उरले, परत 22 झाले, 3 7 21 1 उरला, 3 5 15 म्हणजे 18.75 उरतात बघा. वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे 18.75 गुणिले 0.14 छेद 4. आता याचा गुणाकार करून याचं भागाकार करूया. वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे, याला गुणलं आणि नंतर परत 4 न भागलं तर हा भागाकार येतो बघा 0.65 चौरस एकक. ठीक आहे, हे गुणाकार करून बघा, या 14 ने याला गुणायचं आणि नंतर 4 न भागायचं भागाकाराला, तर एवढं उत्तर येईल. बघा, यानंतरचा प्रश्न थोडा वेगळा आहे. तुम्हाला या आकृतीमध्ये वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ दिले 114, त्याच्यानंतर थीटा दिला 90 अंशाचा आणि तुम्हाला काय करायचं, त्रिज्या काढायची आहे. या छायांकित भागाचं क्षेत्रफळ दिलं, तुम्हाला माहिती आहे हा जो छायांकित भाग आहे या छायांकित भागालाच आपण काय म्हणतो, वर्तुळखंड. म्हणजे वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ दिलं. मग वर्तुळखंडाचं जर क्षेत्रफळ दिलं तर वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहा. छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. आता याच्यामध्ये थीटा 90 आहे, तुम्हाला माहिती आहे ते सूत्र वापरायचं असेल तर मी सांगितलं होतं स्टार्टिंगलाच की थीटाची किंमत जर 90 किंवा 90 पेक्षा कमी असेल तरच हे सूत्र वापरू शकता, अन्यथा ते सूत्र वापरायचं नाही. अशा वेळेस जर थीटा इज ग्रेटर दॅन 90, थीटाची किंमत 90 पेक्षा जास्त असेल तर अशा वेळी आपण जे सुरुवातीचं सूत्र होतं वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वजा त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सूत्र वापरून त्याचं उत्तर काढायचं आहे. मग या ठिकाणी छायांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ, ते सूत्र आपल्याला माहिती आहे r वर्ग कंसामध्ये पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2. यामध्ये जेवढ्या किमती दिलेल्या आहेत तेवढ्या किमती आपण ठेवूया. छायांकित भागाचं क्षेत्रफळ आहे 114 बरोबर r वर्गला r वर्ग, पायची किंमत 3.14, थीटा किती आहे 90, 360 वजा साइन 90 छेद किती 2. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर याला सोडूया. हे 0 0 कटला, 9 1 9 9 चौक 36 शिल्लक आहे बघा. 114 बरोबर आहे r वर्ग कंसामध्ये 3.14 छेद 4 वजा साइन 90 ची किंमत आहे 1 आणि हे 2 ला 2 जशाला तशी. साइन 90 ची किंमत 1, साइन 0 ची किंमत 0.
म्हणून 114 बरोबर आहे आर वर्ग, याला 2 न कटूया, बे 1 बे, बे 5 10, बे 7 14, बे 2 4 वजा 1/2. ठीक आहे. 114 बरोबर आहे आर वर्ग, हे छेद दोघांचा सारखा 2, 1.57 वजा 1. नंतर 114 बरोबर आहे आर वर्ग कंसामध्ये, किंवा डायरेक्टली आता उत्तरच लिहू याचं. 1.57 मधून 1 गेला म्हणजे 0.57 आणि छेद 2. आता हे इकडे पाठवून द्यायचं आहे आपल्याला, म्हणून आर वर्ग बरोबर आहे 114 गुणिले 2 छेद किती 0.57. आर वर्ग बरोबर आहे, आपण पॉइंट शिफ्ट करूया. या ठिकाणी इथं पॉइंट आहे, या ठिकाणी इथं 2 स्थळ, म्हणजे 114 तर आहेतच, पुढे 2 स्थळ पुढे गेलं म्हणजे एवढंच झालं. हे गुणिले 2 ला 2 आणि हे 57 ला 57. आर वर्ग बरोबर आहे. आता तुम्हाला लक्षात आला असेल 57 आणि 114 मधला संबंध, 7 2 14 बरोबर आहे, म्हणजे बे 7 14, बे 5 10 आणि 1 11. 57 ची ही दुप्पट आहे. 57 1 57, 57 2 114. राहिलेलं शिल्लक बघा 200 गुणिले 2, म्हणजेच आर वर्ग बरोबर आहे 400. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. आर बरोबर आहे 400चं वर्गमूळ 20. आणि म्हणून प्रश्न जे आहे वर्तुळाची त्रिज्या, म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर आहे 20 सेमी, असं आपल्याला उत्तर लिहिता येईल. बघा ह्यानंतरचा प्रश्न जो आहे शेवटचा, तोही अगोदरच्या उदाहरणापेक्षा वेगळाच आहे. 15 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची PQ ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी 60 अंशाचा कोन करते, म्हणजे हा केंद्रीय कोन आहे, थीटा आहे. त्या जीवेमुळे झालेल्या विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड यांची क्षेत्रफळे काढा. ती जी जीवा आहे, वर्तुळामध्ये जीवा काढल्यामुळं एका बाजूला विशाल वर्तुळखंड होतो आणि एका बाजूला जीवेच्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या लघु वर्तुळखंड होतो. तर त्या दोन्हीचीही क्षेत्रफळ काढायची. आपल्याला किंमत दिली पायची 3.14 आणि वर्गमुळात 3 ची 1.73. बघा ही आकृती अशी आहे, ही जीवा, या जीवेमुळं वर्तुळाचे असे 2 भाग झाले. हे एवढा भाग जो आहे विशाल वर्तुळखंड आणि एवढा जो भाग आहे तो लघु वर्तुळखंड. आता आपल्याला माहिती आहे विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ वजा करावं लागतं. म्हणजे आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहित राहणं आवश्यक आहे. बरोबर आहे. लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ हे दोन्ही आपल्याला अगोदर काढावे लागतील. स्टार्टिंगला आपल्याला काय विचारलेलं आहे, विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. मग विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी काढाव्या लागतात. ते म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि दुसरं म्हणजे लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय काय दिलं ती लिहूया. थीटाची किंमत दिली 60 अंश, त्यानंतर त्रिज्या दिलेली आहे, याच्यामध्ये आर बरोबर किती आहे 15 सेमी, पायची किंमत दिलेली आहे, पाय बरोबर आहे 3.14 आणि वर्गमुळात 3 ची किंमत दिली 1.73. सर्वप्रथम वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे पाय आर वर्ग. म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे पायची किंमत 3.14 आहे आणि आर किती आहे 15, त्याचा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 3.14 गुणिले 15चा वर्ग 225 होतो, पण 225 न 3.14 ला गुणायला थोडा अवघड जातं, म्हणून काय लिहूया 15चा वर्ग 15 गुणिले 15. आता एका एका 15 ने याला गुणाकार करू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 15 चोक 60 0 हाचे 6, 15 1 15 6, 21 1 हाचे 2, 15 त्रिक 45
आणि 2 47. परत राहिलेली आता 1 15. अजून एकदाचं 15 ने गुणाकार करू म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 15 0 0 15 1 15 हाचा 1 15 7 5 2 105 105 आणि 1 म्हणजे 106 हाचे 10 15 चौक 60 आणि 10 किती झाले 70 आणि 2 स्थळांतर दशांश म्हणजेच चौरस काय हे दिलेलं आहे आपल्याला चौरस सेंटीमीटर मध्ये आहे म्हणजे 706.50 चौरस सेमी किंवा 706.5 चौरस सेमी हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता वर्तुळखंडाचं लघु वर्तुळखंडाचं ते सूत्रच आहे फॉर्म्युलाच आहे. लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे r वर्ग कंसामध्ये पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2 हे आपलं सूत्र आहे. याच्यात किमती ठेवूया म्हणून लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर r वर्ग म्हणजे 15चा वर्ग कंसामध्ये पायची किंमत किती आहे 3.14 गुणिले थीटा किती आहे 60 छेद 360 वजा साइन 60 छेद 2 या 60 न कटूया 0 0 6 1 6 6 6 36. त्यानंतर लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर पंधराचा वर्ग लिहा किंवा नंतर लिहूया याला गुणिले कंसामध्ये आता काय राहिलं 3.14 छेद किती 6 आणि साइन 60 ची किंमत किती आहे वर्गमुळात 3 छेद 2 हे वर्गमुळात 3 छेद 2 छेद 2 ही पूर्वीचा 2. लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे. आता याच्यानं याला गुणाकार करावा लागतो. एक तर वर्ग लिहिला तरी चालेल किंवा लास्टच्या स्टेपला लिहिला तरी चालतो. 15चा वर्ग 225 गुणिले 3.14 छेद 6 वजा वर्गमुळात 3 छेद 4. परत आपल्याला वर्गमुळात 3 ची किंमत दिली बघा म्हणून एक स्टेप अजून लिहितो मी. लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 225 गुणिले याचा छेद काही नाही हे काय करू तिरपा गुणाकार 4 चौक 16 हातचा 1 4 1 4 आणि 1 5 त्याच्यानंतर 4 त्रिकम 12 12.56 नंतर 6 न याला सॉरी याच्यामध्ये परत याची किंमत ठेवावी लागेल ना आपल्याला अगोदर. वर्गमुळात 3 ची किंमत किती डायरेक्टली इथं लिहूया. वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 दोनच स्थळापर्यंत विचार करायचा आहे आपल्याला. आता गुणाकार 6 18 8 हातचा 1 6 7 42 आणि 1 43 3 हातचे 4 6 1 6 4 10 किती 2 स्थळांतर दशांश छेद किती 6 चौक 24. बघा यानं याला गुणलं यानं याला गुणलं यानं याला गुणलं. आता याची वजाबाकी लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 225 गुणिले 12.56 मधून 10.38 काढून टाकूया किती होतील कंसामध्ये 8 1 5 त्याच्यानंतर 0 2 आणि 1 1 गेलं 0 2.18 छेद किती आहेत 24. जमलं तर याला लहान अजून करता येतं 2 न भाग देता येईल
लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 225 गुणिले 2 न भाग देऊ, बे 1 बे, बे 9 18, बे 1 बे, बे 2 4. म्हणून लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे. आता 225 ला 1.09 न रफवर गुणाकार करूया आणि त्याला नंतर 12 न भागू. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला याचं उत्तर मिळतं बघा 20.43 चौरस सेमी. करून बघा. आता राहिलं फक्त कोणतं? विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. म्हणून विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ बरोबर आहे, विशाल वर्तुळखंडाचे बरोबर विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर. आता आपल्याला माहित झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे? 706.50 वजा लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ 20.43. म्हणून विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे, याची वजाबाकी करूया. 7 त्याच्यानंतर हे 0 त्याच्यानंतर 6 8 आणि हे 6 चौरस सेमी. ही झाली त्याची वजाबाकी. ठीक आहे. बघा तर हा सराव संच आपला संपलेला आहे आणि हे प्रकरण सुद्धा संपलं. फक्त आता काही संकीर्ण प्रश्नसंग्रहामधली आपल्याला उदाहरणं घ्यायची आहेत, ते आपण पुढच्या तासात बघूया.